नमस्कार. आपण सगळेच जगतो, पण कधी विचार केलाय की जगण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे एनर्जी मिळवण्याचे किती वेगवेगळे आणि अजब मार्ग निसर्गात आहेत? आज आपण सजीवांमधील ह्याच मूलभूत प्रक्रियेवर म्हणजेच पोषणावर, न्यूट्रिशनवर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आपल्याकडे असलेल्या विज्ञानविषयक स्रोतांमधून म्हणजे सोर्सेसमधून मिळालेली माहिती आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊया. हो, खरंय. जीवन चालू ठेवायचं म्हणजे ऊर्जा हवीच, आणि ही ऊर्जा येते अन्नातून. पण हे अन्न मिळवणं आणि ते शरीरात वापरण्यायोग्य बनवणं ही जी प्रक्रिया आहे ना, म्हणजे पोषण. आज आपण वनस्पती, प्लांट्स आणि प्राणी, ॲनिमल्स ह्या दोन्हीमध्ये ही प्रक्रिया कशी चालते याचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. मुख्य फरक म्हणजे काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः बनवतात, त्यांना आपण स्वयंपोषी ऑटोट्रॉफिक म्हणतो, तर काही अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात, ते झाले परपोषी म्हणजे हेट्रोट्रॉफिक. बरोबर. मला वाटतं वनस्पतींपासून सुरुवात करणं उत्तम राहील, कारण त्या अन्न साखळीचा, फूड चेनचा आधार आहेत. बहुतेक वनस्पती स्वयंपोषी ऑटोट्रॉफिक असतात, म्हणजे त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. या जादुई प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस म्हणतो. जादुई शब्द अगदी योग्य आहे, कारण यात वनस्पती साध्या, अजैविक, इनऑर्गॅनिक गोष्टींमधून स्वतःसाठी ऊर्जा निर्माण करतात. यासाठी त्यांना काय लागतं? सूर्यप्रकाश, सनलाईट, जमिनीतून मुळांनी शोषलेलं पाणी, वॉटर आणि खनिजं, मिनरल्स, हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पानांमध्ये असलेलं हिरवं रंगद्रव्य, हरितद्रव्य, क्लोरोफिल. आणि ही प्रक्रिया घडते कुठे? मला वाटतं पानांमधल्या पेशींमध्ये, सेल्समध्ये छोटे घटक असतात, हरितलवक, क्लोरोप्लास्ट्स. तिथे हे हरितद्रव्य असतं. हो. आणि कार्बन डायऑक्साईड घेण्यासाठी पानांवर जी बारीक छिद्र असतात, पर्णरंध्र, स्टोमॅटा, ती महत्वाची भूमिका बजावतात. बरोबर? अगदी बरोबर. या सगळ्या घटकांना एकत्र आणून वनस्पती एक रासायनिक प्रक्रिया, केमिकल रिॲक्शन घडवतात. सोप्या भाषेत सांगायचं तर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वापरून सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेने आणि हरितद्रव्याच्या मदतीने त्या ग्लुकोज नावाचा साखरेचा प्रकार तयार करतात. हेच त्यांचं अन्न. अच्छा. आणि या प्रक्रियेत ऑक्सिजन वायू बाहेर टाकला जातो, जो आपल्यासाठी प्राणवायू आहे. काही वनस्पतींमध्ये जिथे खोड हिरवं असेल, तिथेही थोड्या प्रमाणात प्रकाश संश्लेषण होऊ शकतं. म्हणजे वनस्पती स्वतःची फॅक्टरी चालवतात, पण त्यांनी तयार केलेलं हे अन्न आणि मुळांनी शोषलेलं पाणी ते प्रत्येक भागापर्यंत पोचवायला लागत असेल ना? निश्चितच. त्यासाठी त्यांच्यात एक जबरदस्त वहन व्यवस्था, ट्रान्सपोर्ट सिस्टम असते, जणू काही पाईपलाईन्सचं जाळं. या दोन मुख्य प्रकारच्या उती टिश्यूज काम करतात: जलवाहिनी झायलेम आणि रसवाहिनी फ्लोएम. झायलम आणि फ्लोएम ऐकल्यासारखं वाटतंय. यांचं काम काय असतं नक्की? सोपं आहे. जलवाहिनी म्हणजे झायलम ही पाण्याची पाईपलाईन समजा. ती मुळांकडून पाणी आणि खनिज शोषून घेऊन झाडाच्या वरच्या भागांपर्यंत म्हणजे पानांपर्यंत पोचवते. आणि रसवाहिनी फ्लोएम म्हणजे तयार अन्नाची वितरण व्यवस्था. पानांमध्ये तयार झालेलं ग्लुकोज ती झाडाच्या इतर भागांना पुरवते, वाढणाऱ्या कळ्यांना, फळांना, मुळांना, जिथे गरज असेल तिथे. हे सगळं फारच सिस्टमॅटिक आहे. पण वनस्पतींना फक्त ग्लुकोज पुरतं का? म्हणजे वाढीसाठी प्रथिनं, प्रोटीन्स पण लागतात ना? आणि त्यासाठी नायट्रोजन महत्वाचा असतो. हवेत तर भरपूर नायट्रोजन आहे, मग तो त्यांना थेट का नाही वापरता येत? हा एक कळीचा मुद्दा आहे. अगदी. हवेत सुमारे 78% नायट्रोजन आहे N2 स्वरूपात, पण तो खूप निष्क्रिय असतो, इनर्ट. वनस्पती तो थेट वापरू शकत नाही. त्यांच्यासाठी हवेतला नायट्रोजन म्हणजे तिजोरीत बंद केलेला खजिना आहे पण वापरता येत नाही. हा नायट्रोजन वापरण्यायोग्य संयुगांमध्ये, कंपाऊंड्समध्ये, जसं की नायट्रेट्समध्ये रूपांतरित होण्याची जी प्रक्रिया आहे, तिला नायट्रोजन स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. आणि हा निसर्गातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अच्छा, म्हणजे ही तिजोरी उघडायला कोणीतरी लागतं. कसं होतं हे स्थिरीकरण? कोण करतं हे? याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला म्हणजे जैविक स्थिरीकरण, बायोलॉजिकल फिक्सेशन. यात खरे हिरो आहेत सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. उदाहरणार्थ, तुम्ही शेंगावर्गीय वनस्पती बघितल्या असतील, लेग्युमिनस प्लांट्स, वाटाणा, घेवडा. हो. त्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठींमध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू, बॅक्टेरिया राहतात.
हे जीवाणू हवेतला नायट्रोजन शोषून त्याचं नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात, जे वनस्पती सहज वापरू शकतात. हे एक सहजीवनाचं सिम्बिओसिसचं उत्तम उदाहरण आहे. अरे वा. या व्यतिरिक्त मातीत स्वतंत्रपणे राहणारे ॲझोटोबॅक्टर सारखे जीवाणूही हे काम करतात. आणि दुसरा मार्ग कोणता? दुसरा आहे वातावरणीय स्थिरीकरण, ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन. पावसाळ्यात जेव्हा वीज चमकते, लाइटनिंग होते, तेव्हा प्रचंड ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होतो आणि नायट्रोजनची ऑक्साईड्स तयार होतात. ही ऑक्साईड्स पावसाच्या पाण्यात विरघळून नायट्रिक ॲसिड तयार करतात. हे ॲसिड जमिनीवर पडल्यावर तिथल्या खनिजांची प्रक्रिया करून नायट्रेट्स बनतात, जे वनस्पतींना मिळतात. कमाल आहे. म्हणजे सूक्ष्मजीव आणि विजांचा कडकडाट दोन्ही वनस्पतींना नायट्रोजन मिळवून देतात. पण आपण सुरुवातीला म्हटलं होतं की काही वनस्पती परपोषी हेटेरोट्रॉफिक असतात. त्या स्वतःचं अन्न बनवत नाहीत. मग त्या कशा जगतात? हो, काही वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसतं किंवा त्या अशा परिस्थितीत वाढतात जिथे काहीतरी कमी असतं. त्यामुळे त्यांना पोषण मिळवण्यासाठी वेगळे मार्ग शोधावे लागतात. यातही विविधता आहे. पहिला प्रकार आहे परजीवी वनस्पती, पॅरासायटिक प्लांट्स. या वनस्पती म्हणजे निसर्गातले चोर म्हणायला हरकत नाही. चोर? हो. त्यांच्यात हरितद्रव्य नसल्याने ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. त्या दुसऱ्या जिवंत वनस्पतीवर, होस्ट प्लांटवर वाढतात आणि आपली शोषक मुळं, हॉस्टोरिया म्हणतात त्याला, ती यजमान वनस्पतीच्या आत घुसवून तिच्यातून तयार अन्न आणि पाणी शोषून घेतात. उदाहरणार्थ अमरवेल, कस्कुटा किंवा बांडगुळ, लोरांथस. अरे बापरे. म्हणजे यजमान वनस्पतीची सगळी मेहनत फुकट. दुसरा कोणता प्रकार आहे? दुसरा प्रकार तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. कीटकभक्षी वनस्पती, इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. या वनस्पती खरं तर प्रकाश संश्लेषण करतात, पण त्या अशा जमिनीत वाढतात जिथे नायट्रोजनची खूप कमतरता असते. ही गरज भागवण्यासाठी त्या अक्षरशः कीटकांची शिकार करतात. काय सांगताय? वनस्पती शिकार करतात? कसं काय? हो. उदाहरणार्थ ड्रोसेरा बर्मानी. याच्या पानांवर केसांसारखे तंतू असतात, ज्यांच्या टोकावर चिकट, चमकदार द्रव असतो. कीटक त्याकडे आकर्षित होतात आणि चिकटतात. मग वनस्पती पाचक रस, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स स्त्रवून त्या कीटकाला पचवते आणि त्यातून नायट्रोजन मिळवते. गंमत म्हणजे या ड्रोसेरा बर्मानीचा शोध 1737 मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. म्हणून हे नाव. अविश्वसनीय. खरंच कीटकभक्षी. आणखी कोणते प्रकार आहेत? अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर वाढतात. यांच्यात हरितद्रव्य नसतं. त्या पाचक रस बाहेर सोडून सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात आणि तयार झालेले साधे पोषक घटक शोषून घेतात. ह्या नसतील तर पृथ्वी कचऱ्याने आणि मृत अवशेषांनी भरून जाईल. अच्छा. विविध प्रकारच्या बुरशी, फंगाई जसे की भूछत्र, मशरूम्स आणि यीस्ट ही याची उत्तम उदाहरणं आहेत. यीस्ट आपण पाव बनवण्यासाठी, फर्मेंटेशनसाठी वापरतो. मशरूममध्ये विटॅमिन्स आणि लोह, आयर्न असतं. अर्थात काही बुरशी रोगकारकही असतात. आणि चौथा महत्वाचा प्रकार म्हणजे सहजीवी पोषण, सिम्बायोटिक न्यूट्रिशन. इथे दोन वेगळे सजीव एकत्र येतात आणि एकमेकांना मदत करतात पोषणासाठी, संरक्षणासाठी किंवा आधारासाठी. आपण रायझोबियमचं उदाहरण पाहिलं. अजून एक क्लासिक उदाहरण आहे दगडफूल, लायकेन. दगडफूल? हो. हे खरं तर शैवाल, ॲल्गे आणि कवक, फंचाई यांचं कॉम्बिनेशन आहे. शैवाल अन्न बनवतं तर कवक त्याला निवारा, पाणी आणि खनिजं पुरवतं. म्हणजे वनस्पतींमध्ये पोषण मिळवण्याचे किती वेगवेगळे मार्ग आहेत. स्वयंपोषी, परजीवी, कीटकभक्षी, मृतोपजीवी, सहजीवी. पण या सगळ्यांना वाढीसाठी पोषक तत्व, न्यूट्रिएंट्स लागतात, बरोबर? आणि ती कमी पडली तर काय होतं? अगदी. जसं आपल्याला संतुलित आहार लागतो तसंच वनस्पतींनाही विविध पोषक तत्वांची गरज असते. यांचं वर्गीकरण त्यांच्या गरजेनुसार होतं. बृहत पोषक तत्वे, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, जी जास्त प्रमाणात लागतात, आणि सूक्ष्म पोषक तत्वे, मायक्रोन्यूट्रिएंट्स, जी अगदी कमी प्रमाणात लागतात पण तरीही आवश्यक असतात. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे कोणती आणि त्यांची कमतरता जाणवते का वनस्पतींना? कॅल्शियम Ca आणि सल्फर S हेही महत्त्वाचे आहेत. नायट्रोजन वाढीसाठी आणि हरितद्रव्यासाठी आवश्यक आहे. कमतरता असेल तर वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात. फॉस्फरस ऊर्जा निर्मिती आणि मुळांच्या वाढीसाठी लागतो. कमतरता असेल तर पानगळ होते, फुलंफळं कमी येतात. पोटॅशियम वनस्पतींच्या एकूण आरोग्यासाठी,
पाण्याचं ताण सहन करण्यासाठी महत्वाचं आहे. याच्या कमतरतेमुळे खोड कमजोर होतं, पानं कोमेजतात. आणि मॅग्नेशियम? मॅग्नेशियम हरितद्रव्याचा मध्यवर्ती भाग आहे, त्यामुळे त्याची कमतरता असेल तरी पानं पिवळी पडतात. आणि मायक्रोन्यूट्रियंट्स ती कमी लागतात म्हणजे तितकीशी महत्वाची नाहीत का? अजिबात नाही. ती कमी लागली तरी अत्यंत महत्वाची असतात. जसं आपल्यासाठी विटॅमिन्स, उदाहरणार्थ लोह म्हणजे आयर्न Fe आणि मँगनीज Mn हरितद्रव्य तयार करायला मदत करतात. झिंक Zn वनस्पतींमधील संप्रेरकांसाठी, हॉर्मोनसाठी गरजेचं आहे. यांच्यात कमतरतेमुळे सुद्धा वाढीवर आणि पानांच्या रंगावर परिणाम होतो. विशिष्ट प्रकारचे डाग पडू शकतात. त्यामुळे संतुलित पोषण वनस्पतींसाठी अत्यावश्यक आहे. बरं, वनस्पतींचं पोषण किती गुंतागुंतीचं आणि रोचक आहे हे कळलं. आता प्राण्यांच्या पोषणाकडे, न्यूट्रिशन इन ॲनिमल्सकडे वळूया का? वनस्पती स्वतःचं अन्न बनवतात किंवा मिळवतात, पण प्राणी ते तर पूर्णपणे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. त्यांची पोषण पद्धत कशी वेगळी आहे? हो, प्राणी परपोषी आहेत, हेटेरोट्रोप्स. त्यांच्या पोषणाची प्रक्रिया सुद्धा एका विशिष्ट क्रमाने होते. यात मुख्य 5 पायऱ्या आहेत, स्टेप्स. पहिलं, अन्नग्रहण, इंजेशन, म्हणजे अन्न शरीरात घेणं. दुसरं, पचन, डायजेशन, म्हणजे घेतलेल्या गुंतागुंतीच्या अन्नाचं रूपांतर साध्या शोषण्यायोग्य घटकांमध्ये करणं. तिसरं, शोषण, ॲब्झॉर्प्शन, म्हणजे हे पचलेले साधे घटक रक्तात शोषले जाणं. ओके. चौथं, सात्मीकरण, ॲसिमिलेशन, शोषलेल्या घटकांचा वापर पेशींमध्ये ऊर्जा मिळवण्यासाठी, वाढीसाठी किंवा दुरुस्तीसाठी करणं. आणि 5वं, उत्सर्जन, इजेशन, न पचलेला आणि न शोषलेला टाकाऊ भाग शरीराबाहेर टाकणं. प्राण्यांमध्ये अन्न शरीरात घेण्याच्या पद्धती, मोड ऑफ इंजेशन पण वेगवेगळ्या असतील ना? खूपच विविधता आहे. अगदी एका पेशीच्या अमिबापासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत. अन्न कसं मिळवलं जातं यावरून प्राण्यांच्या पोषणाचे काही मुख्य प्रकार पडतात. सर्वात कॉमन आहे समभक्षी पोषण, होलोझोईक न्यूट्रिशन. यात प्राणी घन, सॉलिड किंवा द्रव, लिक्विड अन्न शरीरात घेतो. अमिबासारखा एक पेशीय युनिसेल्युलर जीव, ज्याला तोंड नाही, तो आपल्या पेशीपटलातून छद्मपाद, स्युडोपोडिया काढून अन्नकणाला वेळतो आणि गिळून टाकतो. अरे! पॅरामेशियम, पॅरामोइसियम सारख्या जीवाला पेशीमुख, सायटोस्टोम असतं. आणि बहुपेशीय मल्टीसेल्युलर प्राण्यांमध्ये? त्यांच्यात तर अन्नग्रहणासाठी खास अवयव, ऑर्गन्स विकसित झालेले असतात. कीटकांमध्ये बघा ना, झुरळ किंवा नाकतोड्याला कुरतडण्यासाठी जबड्यासारखे मॅन्डिबल्स भाग असतात. हो. फुलपाखराला फुलातला मध शोषायला नळीसारखी सोंड, प्रोबॉसिस असते. तर डास किंवा ढेकूण यांना टोचून रक्त शोषायला सुईसारखे स्टायलेट्स अवयव असतात. मोठे प्राणी अन्न गिळणे, स्वॉलोईंग, चघळणे, च्युईंग, खरवडणे, स्क्रेपिंग, कुरतडणे, ग्नॉईंग अशा अनेक पद्धती वापरतात. होलोझोईक शिवाय अजून कोणते प्रकार आहेत? दुसरा आहे मृतोपजीवी पोषण, सॅप्रोझोईक न्यूट्रिशन. हे थोडं वनस्पतींमधल्या सॅप्रोफायटिक सारखं आहे. यात काही प्राणी जसं की घरमाशी, काही कीटक, मुंग्या, कोळी हे मृत सजीवांच्या शरीरातील किंवा सडलेल्या पदार्थांमधील द्रवरूप सेंद्रिय अन्न, लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल शोषून घेतात. तिसरा प्रकार आहे परजीवी पोषण, पॅरासायटिक न्यूट्रिशन. वनस्पतींप्रमाणेच इथेही एक जीव, पॅरासाइट, दुसऱ्या जिवंत जीवावर, होस्टवर अन्नासाठी अवलंबून असतो आणि त्याला त्रास देतो. याचेही उपप्रकार असतील, जसे वनस्पतींमध्ये होते? हो, 2 मुख्य उपप्रकार आहेत. बाह्य परजीवी, एक्टोपॅरासायटिझम. यात परजीवी यजमानाच्या शरीरावर बाहेरून राहतो आणि रक्त शोषतो किंवा त्वचा खातो. उदाहरणं ऊ, लाऊस, गोचीड, टिक, ढेकूण, बेडबग. आणि दुसरा अंतःपरजीवी, एंडोपॅरासिटिझम. यात परजीवी यजमानाच्या शरीराच्या आत राहतो, जसं की आतड्यात किंवा नखतात, आणि तिथलं पचलेलं अन्न शोषून घेतो. उदाहरणं जंत म्हणजे पट्टक्रमी, टेपवॉर्म, आणि गोलक्रमी, राऊंडवॉर्म्स. हे झालं अन्न कसं मिळवतात यावरून वर्गीकरण, पण प्राणी काय खातात यावरूनही त्यांचं क्लासिफिकेशन करतात ना? हर्बिवोर्स, कार्निवोर्स वगैरे. बरोबर. हे वर्गीकरण परिसंस्थेचा, इकोसिस्टमचा अभ्यास करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. पहिलं, शाकाहारी, हर्बिवोर्स. हे फक्त वनस्पती खातात. उदाहरणं गाय, म्हैस, हरिण, ससा. ते प्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. ठीक आहे. दुसरं, मांसाहारी, कार्निवोर्स. हे इतर प्राण्यांना खातात. उदाहरणं वाघ, सिंह, साप.
ते शिकार प्रिडेशन करतात किंवा कीटक इन्सेक्ट्स खातात. हे अप्रत्यक्षपणे वनस्पतींवरच अवलंबून असतात कारण त्यांचं भक्ष्य शाकाहारी असतं. बरोबर. तिसरं मिश्राहारी ऑम्निव्होर्स. हे वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात. माणूस, अस्वल, कावळा ही याची उदाहरणं आहेत. चौथं स्वच्छताकर्मी स्कॅव्हेंजर्स. हे स्वतः शिकार न करता मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात. उदाहरणं गिधाड, वल्चर, तरस, हायेना. हे पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करतात. हो, हे महत्वाचं आहे. आणि 5वं विघटक डिकम्पोजर्स. यात मुख्यत्वे जीवाणू, बॅक्टेरिया आणि कवक फंगाई येतात. हे मृत सजीवांचे आणि टाकाऊ पदार्थांचे पूर्णपणे विघटन करून पोषक तत्व पुन्हा मातीत मिसळवतात. हे नसते तर पोषक तत्वांचा चक्र न्यूट्रिएंट सायकल पूर्णच झालं नसतं. वाव, म्हणजे आज आपण अक्षरशः सजीवांच्या जेवणाच्या ताटात डोकावून पाहिलं. वनस्पतींमधील स्वयंपोषण आणि त्यासाठीची प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस नावाची अफलातून प्रक्रिया, नायट्रोजन स्थिरीकरणाचे नायट्रोजन फिक्सेशनचे जैविक आणि वातावरणीय मार्ग, आणि परपोषणाचे ते अजब प्रकार: परजीवी पॅरासिटिक, कीटकभक्षी इन्सेक्टिव्होरस, मृतोपजीवी सॅप्रोफिटिक, सहजीवी सिम्बायोटिक. किती विविधता! आणि प्राण्यांबद्दल बोलायचं तर त्यांच्या पोषणाच्या 5 पायऱ्या: इंजेक्शन ते इजेक्शन, अन्न मिळवण्याच्या पद्धती समभक्षी होलोझोईक, मृतोपजीवी सॅप्रोझोईक, परजीवी पॅरासिटिक, आणि ते काय खातात यावरून त्यांचं वर्गीकरण: शाकाहारी हर्बिवोर्स, मांसाहारी कार्निवोर्स, मिश्राहारी ऑम्निवोर्स, स्वच्छताकर्मी स्कॅव्हेंजर्स आणि विघटक डिकम्पोजर्स. या सगळ्यांची भूमिका समजून घेतली. वनस्पतींसाठी पोषक तत्वांचं, न्यूट्रिएंटचं महत्त्व आणि त्यांच्या कमतरतेचे परिणामही आपण पाहिले. ही पोषणाची प्रक्रिया वरवर साधी वाटली तरी किती गुंतागुंतीची आहे आणि प्रत्येक सजीवासाठी किती महत्त्वाची आहे हे आज कळलं. यातूनच आपल्याला अन्न साखळी, फूड चेन आणि निसर्गातलं परस्परावलंबन, इंटरडिपेंडन्स जास्त स्पष्ट होतं. शेती आणि आरोग्याच्या दृष्टीने तर हे ज्ञान अत्यावश्यक आहेच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की कीटकभक्षी वनस्पती नायट्रोजनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी विकसित झाल्या. आज जसं पर्यावरण वेगाने बदलतंय, हवामान बदल, क्लायमेट चेंज, प्रदूषण यांसारखी आव्हानं आहेत, तसं पाहता सजीवांमध्ये वनस्पती किंवा प्राणी पोषण मिळवण्यासाठी आणखी काही नवीन अनपेक्षित पद्धती, युनिक न्यूट्रिशनल स्ट्रॅटेजीज किंवा ॲडॅप्टेशन्स नकळतपणे विकसित होत असतील का? कदाचित त्या अजून आपल्या लक्षातही आल्या नसतील. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.